चला चला, वेळ घेऊ नका टीम. देवीचा पाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. टॉस तुम्ही जिंकला, फिल्डिंगचं डिसिजन घेतलं, इन्व्हाइट केलं टीम मानेरे संघाला तर बॅटिंगसाठी. तर दोन्ही संघ उपस्थित आहेत, आपल्याला जरूर बघायला मिळतं. देवीचा पाडा संघ शेवटचा कॉल तुमचा जरूर असेल. 2 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलाय. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण आम्हाला मॅचेस लवकर कव्हर करायचे आहेत. आजचा दिवस या स्पर्धेचा तिसरा. टीम देवीचा पाडा संघ शेवटचा कॉल, 2 मिनिटं तुमच्या जवळ दिलेत. प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अक्षय, वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मानेरे संघ लगेच पाठवायचे. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. संकल्पना देखील सागाव चषकामध्ये वेगळी आहे. आपण जरूर बघतोय गेले 2 दिवस 12 मॅनसाठी देखील योगेश मेडल जरूर दिले जात आहे. चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. काही ना काहीतरी वेगळं त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. एका बाजूला टॉस देखील आपण जरूर बघतोय. क्रिकेट संघ सागाव चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डब्ल्यू क्रिकेट असोसिएशन असं एक टॉस देखील आहे. काहीतरी वेगळं नक्कीच सागाव नेहमी करत असतं. तर लगेचच उतरा अक्षय प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मानेरे संघ लगेच पाठवायची आहे. जरूर आपण बघतोय. सर्वांना शुभ सकाळ. अगदी चांगलं हे क्रीडांगण गावदेवी उंबारली संघानं या स्पर्धेमध्ये जरूर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चांगलं क्रिकेट त्यांचं होम ग्राउंड, त्यांचं देखील सर्व ग्रामस्थांचं खरंच कौतुक करेल. सर्व खेळाडूंचं प्रेम, सोमनाथ भोईर, सचिन भोईर त्यांनी हे ग्राउंड आम्हाला जरूर उपलब्ध करून दिलं. त्यांचं देखील धन्यवाद. चला, वेळ घेऊ नका प्लीज, फास्ट खेळायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. नवीन आणि हरेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मानेरे संघाची. आणि आयोजक आम्हाला सांगतायत देवीच्या पाडा संघ लक्षात घ्या, शेवटचे 2 मिनिटं तुमच्या हातामध्ये, कारण एवढा वेळ घेऊन चालणार नाहीये, कारण 9:30 वाजले. आज देखील आम्हाला सर्व सामने लवकर करायचे आहेत. फास्ट घ्या. टीम टॉस जिंकलाय टीम देवीच्या पाड्याच्या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी ते टीम मानेरे संघाला. त्यानंतर जी मॅच देखील आपण जरूर बघणार. खोनी आणि त्यांच्यासोबत फाईट करणार आहे तो संघ मात्र वाकलन. तो देखील जर लाईव्ह तुम्ही बघत असाल तर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जातो हे लक्षात घ्या. तर तुम्ही देखील उपस्थित राहणं गरजेचं आहे. टीम वाकलन आणि खोनी
तो देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. स्ट्राइक एंडला प्रवीण जोशी आणि नॉन स्ट्राइक एंडला हरेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. तर पंच मॅच चालू करून घ्या प्लीज. एका बाजूला राहुल जाधव, दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे. अनुभव भरपूर आहे सचिन म्हात्रेला. गोलंदाजी मार्कवरती जे पॉवर प्लेचं षटक असतं ते महत्वाचं षटक, ज्या षटकामध्ये नक्कीच धावा भरपूर येत असतात, तेच आपण जरूर बघतो. त्या षटकामध्ये योगेश म्हात्रेला आपण जरूर बघणार आहोत. षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय. चला फास्ट घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम देवीचा पण संघ वेळ भरपूर झालाय आणि इथून या मॅचला आपण नक्की सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. इथून बॉलिंग मार्क वरती बॉल द्यायचा. बॉल योगेश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आहे. एका बाजूला प्रवीण जोशी आणि दुसऱ्या बाजूला हरीश बोहिरला आपण बघतोय. पहिला बॉल गेम ऑन लेग्स प्ले. पहिलाच बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर आहे. सचिन म्हात्रे सांगतायत वाईट बॉल. श्री गणेश झालाय. खातं उघडलंय एका धावेनं. इथून टीम बॅटिंग करत असताना मानेरे संघाच्या आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार योगेश म्हात्रे. या आपल्याला जरूर पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वरतून बॉल निघून चाललाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीण जोशीच्या पहिल्या बॉल वरती कार. षटकार पुन्हा एकदा वाईट एक षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जोशी. हा बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावा लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. लागोपाठचा दुसरा देखील बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना प्रवीण जोशीच्या बॅटमधून अजून एक हवाई सफर षटकार. आपल्याला जरूर पाहायला मिळतात का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जोशी करतोय. अगदी गोलंदाजावरती धावलाय हा खेळाडू. आपल्याला जरूर पाहायला मिळतात. योगेश म्हात्रे आतापर्यंत धावा खर्च केल्या 20. 3च बॉल झाले, अजूनही 3 बॉल शिल्लक. काहीतरी वेगळा पाकायचा होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते. आता देखील बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन धन करत
चौकार, धावा मिळतील त्या 4. सर फास्ट जायचं लक्षात घ्या. फिल्डर तुम्ही यायचे. जा लवकर. भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. सर्वजण चांगलं काम करत असतात. सकाळी जरूर लवकर उपस्थित असतात. आपण बघतो पुरुषोत्तम, सूरज, राहुल जाधव, योगेश, जरूर त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी जरूर चांगली आहे. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 24 बॉल. धावसंख्या 24 त्या आकड्यावरती 24 आणि स्कोरबोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. 2 गो. पहिले षटक भरपूर महागडं राहील. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि प्रवीण जोशीनं अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर बघायला मिळते. काय क्रिकेट दाखवलंय अगदी सकाळच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी सांगितलं बॅटिंगच पाहिजे होते. 4 बॉलमध्ये वैयक्तिक 22 धावेवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक जरूर झळकलेत. बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक आपण जरूर बघतोय. तोपर्यंत एकही धाव घेतली नाहीये. त्यांना माहिती आहे धावा आल्यात या षटकामध्ये. 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? कारण आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत. 22 धावा वैयक्तिक खेळतोय. हरीश भोईरला अजून स्ट्राईक दिली नाहीये. काय बॅटिंग राहिली आहे प्रवीण जोशीची. शेवटचा बॉल. घाटाचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल जरूर आहे मात्र सांगितलं हरीशनं नको आणि इथून एक सिंगलच घेतले. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटक भरपूर महागडं ठरलं. योगेश म्हात्रेचा पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या. आपण जरूर बघतोय का फटकेबाजी केलेत. एकाच षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार. काय फटकेबाजी आहे. प्रवीण जोशी मैदानाच्या आतमध्ये. टीम मानेरे संघाचा अगदी चांगली स्टार्ट कसा करून द्यायचा ते प्रवीण जोशीकडून शिकावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 सागर म्हात्रेला जरूर दिलं जाईल. देवीचा पाडा संघ नक्कीच आपण बघतो चांगला संघर्ष इथून तुम्हाला करावा लागेल. कारण या क्रीडांगणावरती आत्तापर्यंत बघायला गेलं ना सकाळच्या क्षेत्रामध्ये धावा भरपूर होतात. कारण जेव्हा पहिला दिवस होता टीम सोनारपाडा आणि निलजेची मॅच झाली. तब्बल 91 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या टीम निलजे संघानं आणि 92 धाव्यांचं एक मोठं लक्ष ठेवलं होतं ते सोनारपाडा संघासमोर. अतिशय चांगलं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये देखील फायनलमध्ये प्रवेश केला. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. त्यांच्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती ते फायनलमध्ये प्रवेश करत असताना RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी या संघासोबत आपण बघतोय कुठेतरी त्या संघाला परास्त केलं त्या संघानं. 25 धावा पहिल्या षटकामध्ये आलात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय सागर म्हात्रे. जरा फास्ट थोडं क्रिकेट खेळायचं कारण लेट झालाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग तर अगदी चांगली होती. अपील जरूर स्ट्रॉंग आहे. पंचांचं डिसिजन काय असणार आहे. 2 पंच एकत्र येतील. जो काय कॉल असेल तो तुमच्यापर्यंत जरूर लगेचच पोहोचवला जाईल. त्यांना भरपूर अनुभव या क्रिकेटचा जरूर आहे आणि नक्कीच तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अपील जरूर टीम देवीचा पाडा संघानं स्ट्रॉंग केले होतं. ही मॅच सकाळचं क्षेत्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सकाळच्या क्षेत्रामध्ये अगदी वेगानं धावा येतात. नो डाऊट आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रवीण जोशी 25 आणि स्कोरबोर्ड 25 धावा. धावफलकावरती तिथून बॅटिंग आता प्रवीण जोशी चांगली करावी लागेल कारण वैयक्तिक 23 धावेवरती खेळत आहेत. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय.
बॉल आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना सीमारेषेच्या बाहेर प्रवीण जोशीच्या बॅटमधून आलाय मोठा धमाका षटकार. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 3 बॉल 3 हॅट्रिक षटकार ठोकले प्रवीण जोशीनं. आत्ता देखील तेच चित्र बघायला मिळेल का या षटकामध्ये? 2 तर आले, तिसरा येईल का? फुल टॉस आहे, हो येईल, तिसरा देखील चाललाय. अजून एक बॉल बाउंड्री लाईन कव्हर करत असताना प्रवीण जोशी. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम मानेरे संघाचा का बॅटिंग राहिली आहे, अगदीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. काय फलंदाजी, जो स्टार्ट चालू करून दिला ना प्रवीण जोशीने टीम मानेरेला, अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलवरती 3 पहिल्या षटकामध्ये देखील हेच चित्र, आता देखील हेच चित्र. चौथा देखील प्रॉपर टायमिंग राहिलं नाही आहे. रंगावरून क्षेत्ररक्षक येत आहे, एक धाव कंप्लीट झाली, एक सिंगल इथं फक्त मिळेल. अजून त्याच दिशेने एकदा खेळायचा होता, मात्र प्रॉपर बॅटला कनेक्ट राहिला नाही आहे आणि इथून एक सिंगल जरूर आले. धावसंख्या धावफलकावरती 44, 44 धावा झाल्यात. प्रवीण जोशी वैयक्तिक 11 बॉल 42 धावेवरती खेळतोय. अर्धशतक ठोकेल का सकाळच्या क्षेत्रामध्ये? पहिलं का बॅटिंग राहिली आहे. हा बॉल हरीश भोईरचा लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. 6 धावा. चला वेळ घेऊ नका. 2 षटकानंतर धावसंख्या टीम मानेरीची बॅटिंग करत असताना तब्बल 50 धावा बनवल्यात. का बॅटिंग राहिली आहे. वैयक्तिक प्रवीण जोशीच्या धावा 11 बॉल 42 आहेत आणि हरीश भोईरनं 1 बॉल फेस केला आणि 6 धावा बनवल्यात. म्हणजे 11 बॉल 42 धावा या 50 धाव्यामधल्या प्रवीण जोशीच्याच आहेत. का बॅटिंग राहिले, खरंच कौतुक करेल. आणि 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 100 ओलांडतोय की का? अजून 100 धावा झाल्या नाही आहेत कोणत्या संघाच्या स्पर्धेमध्ये. इथून मानेरे करून दाखवेल का? कारण 50 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबरमध्ये 3 मध्ये वापरलाय. रुचित येतोय. षटक क्रमांक तुझ्या हातामध्ये 3रं दिलंय. एक टप्पा पडल्यानंतर हा बॉल, पंचांचा इशारा, पंच सांगतात सचिन मात्रा वाईट बॉल. रुचित भंडारी बॉलिंग मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल चाललाय डॉट. इथून कमबॅक करतोय की काय रुचित भंडारी? या मैदानाच्या आतमध्ये आपल्या बोटांची जादू जरूर दाखवतोय.
2 ते 3 बॉलाचा रनअप जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका काय असा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल चाललाय डॉट. कमबॅक होणार की काय या षटकामध्ये. आणि क्रिकेटमध्ये कमबॅक कसं करायचं ना ते जरूर गोलंदाजाकडूनच शिकलं पाहिजे. आणि संघर्ष कसा करायचा ते आपण या मॅचमध्ये जरूर बघणार आहोत. कारण दोन्ही टीम्स अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आता मात्र बॅटची जरूर फिरवली आहे आणि बॉल निघून जाईल. थांबणार नाहीये जास्त वेळ. जोशीचा अजून एक बॉल निघून चालला. सीमारेषा पार येतोय तो षटकार. 6 धावा. आपण जरूर बघितलं पहिले बॉल 2 भरपूर शांत राहिला. मात्र तिसऱ्या बॉलवरती बॉल पाठवला. 14 बॉल 48 वरती खेळतोय प्रवीण जोशी. अर्धशतक ठोकणार का या स्पर्धेमध्ये. आज सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण बघणार आहोत. टास जरूर त्या खेळाडूसाठी बसतील. कारण टीम मानेरे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आपण जरूर बघतोय. आतापर्यंत 3 बॉल झाले. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 57 आणि स्कोरबोर्ड 57 धावा. हा बॉल वेगवान जरूर आहे. ऑफिस स्ट्रॉंग आणि फलंदाज प्रवीण जोशी बॅक टू द डग आउट. समजला नाहीये. पहा हीच तर गोलंदाजांची खासियत असते. व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे. हा बॉल फास्ट आला. प्रवीण जोशीला समजला नाही आणि इथून कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये माघारी परतावा लागेल. 2 धावेनं अर्धशतक हुकलंय या स्पर्धेमध्ये प्रवीण जोशीचं. हरकत नाहीये. 7 षटकार 1 चौकार ज्यानं आतापर्यंत लगावलंय. चांगली बॅटिंग. 15 बॉल 48 धावा बनवल्या. स्टार्ट चांगला करून दिलाय टीम मानेरेला. हरकत नाही. आपलं काम करून मैदानाच्या बाहेर आहे. बॅटिंग आवडली असेल तर जरूर प्रवीण जोशीसाठी टास जरूर बसतील. 48 धावा. सुरुवात अगदी चांगली केली. 2 धावेने कुठेतरी कमी पडला. हरकत नाहीये. नितेश भोईर नवीन बॅटर. रुचित भंडारी बॉलिंग मार्कवरती आहे. बॉल आतापर्यंत 4 झालेत. हा बॉल मागे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स लगेचच अडवलाय आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल. हरीश भोईरने स्वतःचा स्ट्राईक जरूर ठेवले. धावसंख्या 58. एक गडी पास झाला टीम आपल्याला पाहायला मिळते मानेरे संघाचा. नेक्स्ट मॅच टीम खोनी आणि त्यांच्या विरोधात फाईट करणार आहे ते मात्र वाकलन. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच वेळ घेऊ नका. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्यानंतर लक्षात घ्या जर तुम्ही उपस्थित राहिले नाही. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय डॉट. काय गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक केला पूर्णपणे. ज्या खेळाडून मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पडला त्याला कुठेतरी त्याने बाद केला. लवकर जायचं सूरज फास्ट. नेक्स्ट मॅच टीम वाकलन आणि त्यांच्या विरोधात टीम खोनी. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच वेळ घेऊ नका प्लीज.
एक चांगलं संगीत आमच्या पर्यंत जरूर पोहोचवण्याचं काम आमचे जी मास्टर जरूर आमच्यापर्यंत करतात. अतिशय चांगलं संगीत. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 58 या तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबवल्या आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज रिद्दू पाटीलला आपण बघणार आहोत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय ते चौथं. रिद्दू पाटील इथून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. प्रवीण जोशीनं केलं एक स्टार्ट चांगला करून दिला टीम आपल्या संघाला. ते मात्र मानेरे संघाला अगदी चांगलं काम करून मैदानाच्या बाहेर गेला. 2 धावेनं कुठेतरी त्याचं अर्धशतक हुकलं, मात्र प्रयत्न अतिशय चांगला राहिला होता. LB जरूर आऊट झाले. तो पाय जर बाहेर राहिला असता तर कुठेतरी आऊट झाले नसते, मात्र कुठेतरी तो पायाला बॉल लागला, त्यानंतर ती विकेट जरूर गेली आहे. 58 आणि स्कोरबोर्ड 58 धावा. फुलटॉस बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हलक्यातून घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. फेकी थोडीशी खराब आली आहे आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2 तिसरीचा देखील कॉल होता, मात्र 2च धाव्यावरती समाधान मानावं लागेल. करणं गरजेचं. आता रिद्दू पाटीलला देखील इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं, कारण धावा 60 लागल्यात. कालच्या दिवसांमध्ये आपण देखील बघितलं टीम पडले आणि त्यांच्या विरोधात फाईट केलाय. विसवली हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक आलेत. फिल्डिंग चांगली झाली. हो काय फिल्डिंग आहे. जसा आला लगेचच फेकला आणि अगदी चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघितला. सकाळच्या क्षेत्रामध्ये धावा भरपूर होतात आपण बघत असतो. या क्रीडांगणावरती खेळपट्टीवरती अगदी धावा जास्त होतात. डेड बॉल, कारण थोडासा रनअपमध्ये कुठेतरी चुकी झाली. रनअपमध्ये चुकी झाली म्हणजे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता रिद्दू पाटीलला 2 बॉल हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. हा बॉल आता मात्र निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हरीश भोईरच्या बॅटमधून येतोय षटकार. त्यातमध्ये आपण बघितलं फटकेबाजी अगदी गोलंदाजावरती धुरून पडले. ते फलंदाज अगदी चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला होता. माश बॉल आला. बॉल लगेचच घ्यायचं आहे. 3 बॉल आतापर्यंत झाले. 67 धावसंख्या धावफलकावरती कुठेतरी पूर्णपणे धावा थांबल्या, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा होत्या आणि आता कुठेतरी चांगली फटकेबाजी करणं भरपूर गरजेचं आहे. टीम मानेरे संघाला आपण जरूर बघतो. इथून टीम देवीचा बाडा दोन्ही टीम देखील एक बलाढ्य आहेत. नेक्स्ट मॅच टीम खोणी त्यांच्या विरोधात फाईट करणार. वाकलन इनिंग ब्रेकमध्ये टॉस जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप फार मोठी आहे. बॉल आता मात्र थांबणार नाहीये. निघून चालला 6 धावांसाठी. सचिन मात्रे सांगतायत हा षटकार आहे. का फटकेबाजी आता एका बाजूला प्रवीण जोशीनं फटकेबाजी करून बाहेर गेला, मात्र आता हरीश भोईर अगदी चांगली फलंदाजी करतोय. हा बॉल खराब आहे आणि खराब बॉल वरती नो बॉल वरती मिळणार धावा. तर 4 आता बॉल थांबणार नाहीये आणि निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. मात्र टोटल धावा मिळाल्या हा बॉल वरती 5. पूर्णपणे गोलंदाज कुठेतरी खराब गोलंदाजी करत असताना पहिलेचे 2 बॉल अगदी चांगले हाताळले. रिद्दू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. जुनी 2 बॉल शिल्लक. हा देखील बॉल निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर येतोय हरीशच्या बॅटमधून षटकार.
84 धावा लागल्यात धाव फलकावरती 84. 6 बॉल फेस करून 28 बनवल्या. 100 बनवणार का? पुन्हा एकदा खोदून काढलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगलच घेतली आहे. अशातला माहिती आहे धावा येणं भरपूर गरजेचं. धावसंख्या धाव फलकावरती 85. 85 धावा धाव फलकावरती आहेत. धावा भरपूर होतात, चेसिंग देखील होतात. मात्र इथून बॅटिंग तशी करावी लागेल टीम देवीच्या पाड्या या संघाला. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. अंतिम षटक. टीम निलजेनं आत्तापर्यंत इथे हाय स्कोर 91 आहे. तो स्कोर पलीकडे जाणार का? टीम बॅटिंग करत असताना बनवेल का या स्पर्धेमध्ये? हायेस्ट स्कोर आत्तापर्यंत या निलजे संघाचा राहिला. स्पर्धेमध्ये 91 धावा बनवल्या होत्या. 7 बॉल फेस करून 29 धाव्यांवरती खेळतोय हरीश भोईर ना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती ज्या गोलंदाजानं अतिशय चांगलं षटक हाताळलं तो रुचित भंडारी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगली फटकेबाजी इथून करावी लागेल. सहा चेंडूमध्ये 25 बनवल्यात. हरीश भोईरनं एक नो बॉल 22चा पण ऍड केल्या होत्या, त्यामुळे थोडंसं मिस्टेक झाली. इथून 25 घेतोय रुचित भंडारी. रुचित भंडारीचा बॉल गुड नॉट टेक तमाशा देख आणि बॉल सीमा पार येतोय हरीश भोईरच्या बॅटमधून. अजून एक षटकार. काय फटकेबाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी. पुन्हा एकदा बॉल फुल टॉस होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, ही झेल घेणं गरजेचं आहे. कॅच ड्रॉप केली आहे आणि त्यानंतर देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि कॅच सोडली आहे. म्हणजे या मॅचमध्ये अजून धावा येणार, कारण हरीश भोईरची कॅच तुम्ही सोडले. ज्या बॅटमधून धावा येत आहेत त्या खेळाडूचा कॅच सोडला. आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जात असतं. आणि हायेस्ट स्कोर होता 91 आणि तो देखील तोडलाय. टीम मानेरे संघानं 93 धावा बनवल्यात. आपल्याला जरूर पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षक आहेत. आपल्याला मयूरला बघितलं, एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल लगेचच फेकलाय. बॅकअप तिथे आला नाहीये. तिसरी घेईल का? मात्र नाही सांगितलं हरीशनं. इथून 2च धाब्यावरती समाधान मागला. 95 ना स्कोरबोर्ड सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. विनोद सर 100 धावा बनतायत की काय या स्पर्धेमध्ये? आत्तापर्यंत 95 धावा लागल्या टीम बॅटिंग करत असताना मानेरे संघाच्या. आणि आता मात्र फलंदाज त्रिफळा उद्वासचा फर्निचर आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून माघारी परतावा लागेल खेळाडू हरीश भोईरला. 5 षटकार ज्यानं ठोकलं मध्ये. 11 बॉल 35 धावा बनवल्या. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रवीण जोशी आणि हरीश भोईरची, कारण हे दोघं सलामीला आपल्याला जरूर पाहायला मिळत आले होते. चांगली फलंदाजी आपल्याला नक्कीच लहू म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात. थोडं फास्ट जावा, कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धाव फलकावरती 95 आणि स्कोरबोर्ड 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आत्तापर्यंत चांगला संघर्ष इथून करावा लागेल. आता मात्र बॅटिंग करत असताना नंतरच्या सत्रामध्ये टीम देवीचा पाडा या संघाला, कारण भरपूर धावा झाल्या. 95 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शंभर धावा लागणार का? 5 धाव्यांची अवघ्या गरज आहे टीम मानेरेला. लघु म्हात्रे न्यू बॅटर. टॉस होता व्यवस्थित घेता आला नाही. एक धाव कंप्लीट झाली. आता स्ट्राईक एंडला फलंदाज झालाय तो मात्र नितेश. एक सिंगल इथून मिळती आहे. 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती काय होईल? शेवटचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. मयूर पाटलाग जरूर करताय. सागर आहेत तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी कंप्लीट. तिसरी होईल का कंप्लीट?
तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी देखील इथून कंप्लीट झाली आहे आणि इथून आतापर्यंत बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या मात्र 99 आणि इथून 100 धावेंचं लक्ष ठेवलंय या मॅचमध्ये टीम मानेरे संघाने. ते मात्र देवीच्या पाड्या संघासमोर काय फलंदाजी राहिली आहे. 99 धावा बनवल्या आहेत या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना मानेरे संघानं आणि 100 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते टीम देवीचा पाडा या संघासमोर. नक्कीच आपण स्क्रीनवरती बघतोय हरीश भोईर सलामीला आला होता. 11 बॉलमध्ये 35 बनवल्या. त्याच्या जोडीला प्रवीण जोशी ज्यानं 15 बॉल फेस केला 48 धावा बनवल्या. नितेश भोईरनं 4 बॉल 7 आणि लव मात्र 1 बॉल फेस करून नॉट आउट राहिले. एकही धाव बनवली नाही आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यानंतर गोलंदाजी कोणी कशी केली आहे ते लगेचच आपल्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. योगेश मात्रेनं 1 षटक हाताळलं 25 रन दिल्या. एकही विकेट नाही. सागर मात्रेनं 1 षटक हाताळलं 25 धावा खर्च केल्या. एकही विकेट घेतली नाही आहे आणि रुचितने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं 21 धावा खर्च केल्या 2 विकेट घेतल्यात आणि रितू पाटीलने 1 षटक हाताळून 23 धावा खर्च केल्या. म्हणजे टोटल या स्पर्धेमध्ये 99 धावा झाल्यात. 100 धाव्यांचं एक मोठं लक्ष या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पार करायचं आहे ते टीम देवीचा पाडा या संघाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तर वेलकम ज्ञानेश्वर ठाकूर, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सागाव चषक 2025 आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सागाव चषक ते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि यानंतरचा आवाज भोपर गावचा आमचे गुरुवर्य विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. तर नाणेफेकीसाठी या श्री गणेश राशी 11 खोणी वर्सेस वाकळण. खोणीचे कॅप्टन आलेले आहेत. वाकळणच्या कॅप्टनने लवकरात लवकर संपर्क साधायचे. तर स्वागत आहे सगळ्यांचंच. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळ ही नेहमी हसरी असावी. शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाम. सोपे होऊन जाईल तुमचे सारे काम. स्वागत आहे सगळ्यांचं. चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025चा आजचा 3रा दिवस. मैदानावरती पहिला सामना ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पडलेला आहे. जय म्हसोबा क्रिकेट संघ मानेरेने 99 धावा कुटलेल्या आहेत आणि 100 धावांचा पाठलाग आता देवीचा पाडा संघाला करायचं आहे. 5 ओव्हरमध्ये प्रति ओव्हर मागे 20 धावांची आवश्यकता. रेकॉर्ड या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या दिवशी पहिल्या मॅचमध्ये 91 बघितल्या. मात्र काल पहिल्या 2 मॅचमध्ये 50पेक्षा कमी धावसंख्या बघायला मिळाली. आज या 3ऱ्या दिवसात 99 धावा आपण बघतोय. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी होणं गरजेचं आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि जर इथे हा पहिला चेंडू डिलिव्हर झाला तर मग वाकण संघाला इथे चेंडूंची पॅनल्टी लागू शकते. वाकण संघ किंवा कुठलाही संघ जर पुढे टॉस दरम्यान उपस्थित राहिला नाही इनिंग ब्रेकमध्ये तर
रनची नाही तर चेंडूंची पॅनल्टी लागेल. त्यामुळे प्लीज वाकणचे कॅप्टन माझा आवाज ऐकत असाल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करा. कोणी आला असेल खेळाडू रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. ओळूया मैदानाकडे. ओपनिंग पेअर दाखल झाले योगेश म्हात्रे आणि त्याचबरोबर राम. 100 धावा करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर बघतो आपण तेजस भोईर संघनायक त्या ठिकाणी तयार होतोय. पहिलाच बॉल. तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा फाउंडर सध्या उसाटण्याची स्पर्धा कव्हर करतायत आपल्या टीम सोबत. पण आता आपल्या गावच्या क्रिकेट संघासोबत संघनायकाच्या भूमिकेत त्यांना आपण बघतोय. एक अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी. 2 वर्षाचा गॅप पडल्यानंतर प्रवीण जोशीला मैदानावरती बघितलं आणि मनात माझ्या आपसूक आलं की टायगर अभी भी जिंदा आहे. प्रवीण जोशीचं अर्धशतक या ठिकाणी हुकलं. खरं तर 48 वरती बाद होणं कुठेतरी मनाला ती खंत वाटते की इतकी चांगली बॅटिंग करून 2 रन्स कंप्लीट केले असते ती 50 कंप्लीट झाली असती. दरम्यान हरिश्चंद्र जाधव यांचं आगमन होते मंचावरती. मगाशी ज्यांचं आगमन झालंय सागावचे वरचापाडाचे खरं तर एक सामाजिक कार्यकर्ते व एक दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्तिमत्व आमचे अत्यंत जवळचे मित्र ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ. हो खराब फिल्डिंग. चेंडू निघालाय कव्हरच्या दिशेने. धावा येथील या ठिकाणी आपण बघतो 4. स्वागत करतो आपण मान्यवरांचं. हरिश्चंद्र जाधव या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ यांचे आगमन झालेले. तर 2 रनची पॅनल्टी वाकणला लागलेली आहे. आणखीन जर उशीर केला ही पॅनल्टी वाढू शकते. अजूनही कुठलाही खेळाडू आम्हाला तो दिसत नाहीये. स्ट्राईकला योगेश तयार. हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस मात्र व्हाईट बॉल कॉल अंपायर करतायत. व्हाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. 100 धावा होतील का प्रश्न आहे. बरेच जण म्हणतील की होणार नाही पण क्रिकेटच्या विश्वास झालेले आहेत. जिथे 99 झालं तिथे 100 व्हायला काही प्रॉब्लेम नाही, होऊ शकतात. आपण 100 रन चेस होताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत. पण बघूया इथून रामची भूमिका या मॅचमध्ये फार महत्त्वाची असेल. योगेशलाही तशी साथ द्यावी लागेल. पण प्रश्न असा आहे की काल मानलेल्या संघाने 12 बॉलमध्ये 14 करू दिला नाही. जो संघ काल याच मैदानावरती फायनलमध्ये पोहोचला उंबारी संघ. अशा गोलंदाजी विरुद्ध 100 होतील का. पण बघा काल जे घडलं ते घडलं. काल तुम्ही काय केलंय, परवा तुम्ही काय केलं, वर्षभरापूर्वी काय केलंय, नवे तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केलंय, याला क्रिकेटमध्ये काहीच महत्त्व नसतं. तुम्ही नव्या मॅचमध्ये काय करता, वर्तमानात काय करता, हे फार महत्त्वाचं आहे. हा चौकार आला योगेशच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी होते. तेजस हो चेंडू खाली राहिला. यावेळेस मात्र आपण बघतायत थोडासा बाहेर निघतोय. तेजस भोईर अप्रतिम गोलंदाजी बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट येत आहेत आणि एक अँगल क्रिएट करण्याचा तो प्रयत्न करतायत. डावखुरी गोलंदाज नेहमीच ते अँगलिंग करण्याचा तो प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो आणि जन्मताच खरं तर ती त्यांना एक देणगी असते. उंच गेलाय, लांब जाईल का. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. त्या ठिकाणी हा झेल टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतोय नितेशने हा झेल टिपला. योगेशला परतावा लागेल आणि मैदानावरती लागतोय हा पहिला धक्का देवीचा पडा टीमला. न्यू बॅटर रुचित या संघाचा एक उगवता सितारा आपण बघतायत. जो अष्टपैलू आहे, फार कमी वय आहे. बॉलिंगही आपण बघितलेला करताना हे सगळे नवीन खेळाडू आहेत. त्यांना भरपूर शिकायचं आहे, अजून भरपूर अनुभव घ्यायचा आहे. चुका होत जातील, त्या चुकातून काहीतरी बोध घेत परिपक्व बनावं लागेल. खेळाडू एका रात्रीत एका वर्षात नाही घडत. प्रचंड मेहनत करावी लागते स्वतःला सिद्ध करण्यासाठी. सुंदर ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा एक यंगस्टरने ड्राईव्ह केला, दुसरा यंगस्टर त्या ठिकाणी आपण बघतोय लक्षने. तर लहू म्हात्रे यांचे सुपुत्र बघा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक क्रिकेटपटू मैदानावरती येताना आपण बघितलेले. क्रिकेटचा वारसा घरातून जपणारे अनेक खेळाडू आपण पाहिले. ते आंतरराष्ट्रीय
खेळाडू आहे त्यामध्ये आपण त्यांचे नाव घेऊ शकतो. स्ट्रायकिंग इनला राम, धावसंख्या 11 धावफलकावरती. हो, चांगला चेंडू मागे ढकलला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चेंडू चांगला होता, बॅकअप मिळतोय त्या ठिकाणी आपण बघतायत. एकच धाव मिळेल. रामला त्या ठिकाणी शांत ठेवले, माहिती आहे 100 करायचे आहेत, पण हा चेंडू इतका सुंदर पद्धतीने हाताळला होता की मागे जाऊन हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला, थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला पाठवला, एक धाव पूर्ण केली. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगला चेंडूचा सन्मान दिलाय. माहिती आहे रामला मला थांबावं लागेल, 100 चेस करायच्या. स्क्रीनवरती 2 कॅप्टन तुम्ही बघतायत, एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला तेजस भोईर. मानेर वर्सेस देवी चपाडा हा पहिला सामना, सागाव चषकचा 3रा दिवस. अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय आणि लक्षवेधी हे आयोजन तुम्ही बघतायत. शिस्तबद्ध आणि पारदर्शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. आणि विशेष म्हणजे 8चा पोल जरी असला तरी आयोजकांचं म्हणणं आहे की तुम्ही वेळेवरती या. आणि सागावकरांनी वेळेचं महत्त्व फार पूर्वीपासून जपलेलं आहे, इतिहास साक्षीदार आहे. पूर्वी तर लॉर्ड्स देखील उडायची नाही, पण सागाव संघ 7:30-8 वाजता मैदानावरती पोचायचा. गुरुदत्त सागाव हा संघ त्या काळी प्रचंड फॉर्ममध्ये होता. त्यानंतर आमचा एक देवी JK11 संघ तयार झाला होता सागाव. ऑन साईडला खेळतात, समोर फिल्डर आहेत, सहजतेने आज झेल टिपलाय. फलंदाज बाद होत आहेत, विराजने आज झेल टिपला आणि राम मात्र उर्फ गोट्या बाद होतोय. 100 करायच्या होत्या, रामची भूमिका महत्त्वाची होती, पण राम परतलाय आणि मैदानावरती हा दुसरा धक्का देवीचा पाडा संघाला. पाटील येतोय. कालचा दिवस गाजवला स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान, जय गावदेवी उंबारली संघाने. अंतिम फेरीचं तिकीट त्यांना मिळालेले. काल रोमहर्षक लढती झाल्या. ऑन साईडला टर्न करताय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, आपण पाहिलं तर फार वेगाने आले होते फिल्डिंगसाठी. प्रवीण जोशी, वाकणचे कॅप्टन, लवकरात लवकर या. 2 रनची पॅनल्टी लागली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही याल, आणखीन पॅनल्टी लागू शकते, वाढ होऊ शकते. कोणीचे कॅप्टन आमचे हर्षद ठोंबरे आलेले आहेत, हार्दिक पांड्या आहेत, जबरदस्त टॅलेंटेड क्रिकेटर. फार कमी वयामध्ये हर्षदनेही क्रिकेटचे धडे गिरवले आणि त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये आपण हर्षदला पाहिलं. महाराष्ट्राच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हर्षदला खेळताना आपण बघितलं. आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. उंच गेलाय, जेल होईल का? नो बॉल कॉल केलाय, पकडला तरी फरक पडणार नाही. प्रवीणने जेल टिपलाय, नो आहे, कमरेच्या वर आहे. 2 धावा तर मिळतील आणि त्याचबरोबर अंपायर सांगतात की हा फ्री हिट आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात रोशन फराड आम्हाला. ओमसाई MTC ही स्पर्धा कव्हर करते. कमरेच्या वर होता, भरपूर वर गेला चेंडू आणि त्यानंतर हा झेल टिपला गेला. विकी, वेगवान चेंडू पण ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अंपायर वाईड बॉलचा इशारा करतायत. पंचांच्या भूमिकेत संदीप पाटील, त्याचबरोबर सचिन मात्रे असे 2 सागावचे अत्यंत नामवंत खेळाडू. भरपूर वर्ष सागाव संघाचं प्रतिनिधित्व केलं रेग्युलरच्या माध्यमातून आणि आता 40+ क्रिकेटचा इथे आनंद घेत आहेत. आणि अधूनमधून जेव्हा जेव्हा अंपायरिंग करण्याची संधी मिळते तेही करत असतात. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लॉंग ऑफला फिल्डर फार वेगाने येत आहेत. पहिली धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होत आहे. सिंगल डबल्सने लक्ष्य पूर्ण करणं फार कठीण आहे, पण या ठिकाणी तो प्रयत्न सुरू आहे. देवीचा पाडा संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बरेचसे यंगस्टर तुम्ही बघतायत. आज बॉलिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नाही. आज कुणाल मात्रेला आम्ही बघितलं बऱ्याच दिवसानंतर. देवीचा पाडा एक्सप्रेस खरं तर फार लवकर या एक्सप्रेसला थांबावं लागलं. लिगामेंटचा त्रास एका पायाला झाला होता, तर त्यात आणखीन भर पडली, दुसऱ्या पायालाही तोच त्रास झाला आहे. लिगामेंटमुळे त्याने खरं तर क्रिकेटवरती पाणी त्याला सोडावं लागलं, कारण प्रचंड वेदना होतात. अचानक जर पाय ट्विस्ट झाला, थोडासा बेंड जरी झाला तरी जीव घेण्या वेदना होत असतात.
ओ हो उंच गेला आणि गेला लांब सीमारेषेच्या पार. येतो हा षटकार. दोन षटक 26 धावा झालेले आहेत. आणि बघा पहिल्या इनिंगचं वॅगन व्हील दाखवत आहेत. या रेषा सारं काही सांगतात. ज्या पिवळ्या रंगाच्या ज्या लाईन्स तुम्ही बघतायत हे सगळे षटकार आहेत. 7 षटकार तर एकट्या प्रवीण जोशीने ठोकलेले आहेत आणि 5 हरेशने. हे दोन्ही फलंदाज अत्यंत विस्फोटक आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा तो अटॅकिंग ॲप्रोच सगळ्यांनी बघितलेला आहे. 18 चेंडू 74 करायचे आहेत. देवीचा पाडा संघ हा संघ देखील एक ताकदवर संघ आहे. आज गोलंदाजीमध्ये निराशा झाली. होतं असं कधी कधी एखाद्या मॅचमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा संघ खराब कामगिरी करतो. खराब कामगिरी एखाद्या मॅचमध्ये झाली म्हणजे तो संघ खराब आहे असं नाही. तो दिवस त्यांचा नसतो. त्या दिवशी त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत नाही. ड्राईव्ह केला ऑन साईडला. ताकद झोकून दिली होती या पटक्यामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. नितेश होते त्यांनी मगाशी एक सुंदर झेल टिपला. देवीचा पाडा म्हटलं की आमचे विजयदादा भोईर यांची आम्हाला आठवण येते. देवीचा पाडाचा 40 प्लसचा संघ अत्यंत चांगला. काल आपण राजू म्हात्रे यांना व्यासपीठावरती बघितला. आणि देवीचा पाडा म्हटलं की महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक केतन पाटील यांची आठवण तुम्हाला येईल. आणि माणेरे म्हटलं की नक्कीच आमचे मित्र समालोचक मित्र राहुल भोईर यांचं हे गाव. आणि सध्या क्रिकेट सोडून जास्त फोकस बैलगाडा शर्यतीवरती केलेला आहे. जिकडे वारा तिकडे मारा असं म्हणतात ना. राहुलसाठी हे वाक्य आम्ही राहुलला अगदी समोरासमोर बोलतो. 27 धावा झाल्यात. हो स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. तर वाकण संघ या ठिकाणी आलेला आहे. ऋषी भोईरला आपण बघू शकाल उजव्या बाजूला आहेत. वेगवान चेंडू या ठिकाणी बघतो आपण. डॉट बॉल. 33 धावा झालेल्या आहेत. ही धावसंख्या 60 70 75 पर्यंत असती तरी आपण थोडासा विचार केला असता. ही धावसंख्या आपण बघितलंय 99 झालेली. 100 करायच्या त्यात राम बाद झाला. राम योगेश या दोघांनी जर सुरुवातीपासून आक्रमण केलं असतं तर काहीतरी घडलं असतं. पण बऱ्याचशा गोष्टी बोलायला सोप्या असतात. त्यांना सत्यात उतरवणं इतकं सोपं काम नसतं. स्लोअर वन चेंडू आणखीन एक या ठिकाणी डॉट बॉल. ऋषी भोईर, विकी जोशी, तेजस भोईर. गोलंदाजी खरं तर माणेरेची नेहमी चांगली राहिलेली आहे. गोलंदाजी त्यांचं बलस्थान राहिलेलं आहे. आज प्रवीण जोशीची बॅट तळपली. 2 वर्षाचा गॅप कठीण असतं पुन्हा कमबॅक करणं. जॉबमुळे त्याला शक्य होत नाही टीमसाठी वेळ देणं. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मिस्टामिंग झाला आहे. स्वतः त्या ठिकाणी धावले होते ऋषी भोईर. झेल सुटलेला आहे पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. फारसा फरक पडणार नाही या 2 धावेने. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटक या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आणि आता 12 चेंडूत 65 करायचे आहेत. भरपूर मोठं हे लक्ष्य आहे. 65 धावा 12 चेंडूमध्ये होतील का प्रश्न तर जरूर उपस्थित झालेला आहे. रिक्वायर्ड रेट जर आपण पाहिलं तर 19.80. मॅनहॅटन चार्ट तुम्ही बघतायत. जे ग्रे कलरचे फिलर तुम्ही बघतायत ते माणेरेचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 25 त्यांनी केल्या होत्या. त्याला उत्तर देताना 12 आल्या देवीचा पाडाच्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 25च आल्या आणि त्याला उत्तर देताना 14. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर मी ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. भाऊ ठाकूर आमचे अत्यंत जुने जवळचे मित्र.
तर पहिले कॉईन समजून घ्या, पुन्हा एकदा टॉस करा, कारण एका बाजूला सागाव चषक लिहिलेले आहे, दुसऱ्या बाजूला ग्रामीण क्रिकेट कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असं लिहिलेलं आहे. टॉस जिंकलेला आहे खोणीने आणि डिसिजन आम्हाला सांगतील फिल्डिंग करणार आहेत. तर बॅटिंगसाठी तयार आहे वाकणला. भाऊ ठाकूर यांचं आगमन झालं. समोर भाऊंचा कटआउट तुम्ही बघतायत, त्यांचंही फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच खरं तर मातोश्रींना त्यांच्या देहवाज्ञा झाली आणि त्या दुःखातून ते सध्या सावरत आहेत. स्वामी तिन्ही जगाचा दाता आपण आई विना भिकारी असं म्हणतात आणि त्या आईची आठवण प्रत्येकाला येईल ज्याने ज्याने आपली आई गमावलेली आहे. तर नक्कीच वाकण टीम खेळते आणि काल केतन मात्रे 26,40,000ची ही बोली लागलेली आहे. अभिमान आहे आम्हाला, केतनचा अभिमान आहे आणि अभिमान त्याने टिकून ठेवलेला आहे, सातत्याने परफॉर्मन्स देतोय. आणि केतन मात्रे नाव आता वाकण डोंबिवली ठाण्या किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिलं, ते संपूर्ण जगात टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात ते प्रसिद्ध झालेले आहे. आणि नक्कीच काल केतनला जी बोली लागली ती अपेक्षित होती आणि काल ऋतिकही आपला काहीतरी 4 लाख काहीतरी ती रक्कम होती, त्यामध्ये त्यालाही श्रीनगर दिल्ली कोलकातामध्ये त्याची निवड झालेली आहे. आणि आपण ऋतिकला शुभेच्छा देऊया. जे जे खेळाडू खेळणार आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील, मग ते आपल्या समाजातील असतील, आपल्या जिल्ह्यातील असतील किंवा इतर जिल्ह्यातील असतील, त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. केतनवर पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष असणार आहे जेव्हा ISPL सुरू होईल. स्टेट टू स्टेडियम हे स्लोगन आहे आणि टेनिस क्रिकेट इतक्या उंच लेवलला जाईल, खरं तर हा विचारही कोणी केला होता की माहिती नाही. टेनिस क्रिकेट मोठं होते सगळ्यांना माहिती होतं, पण जिथे गॉड ऑफ क्रिकेट आला, जिथे सदिका महानायक आला, जिथे सल्लूभाई आला, म्हणजे विचार करा टेनिस बॉल क्रिकेटने आता सगळेच रेकॉर्ड तोडलेले आहेत. काही दिवसात तो दिवस आता दूर नाही की प्रत्येक देशामधून एक टेनिस बॉल संघ येईल. 39 धावा झाले धावफलकावरती. मॅच एका बाजूने झुकलेली आहे, त्यामागचं कारण 99 धावा धावफलकावरती लावल्यात. जय मसोबा क्रिकेट संघ माणेरेने. विराज ड्राईव्ह करतायत ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये तैनात आहे. लक्ष नवे नवे चेहरे आपण बघतायत प्रत्येक संघांमध्ये. हे नवीन चेहरे, हे नवोदित खेळाडू, हे उद्याचं भविष्य आहे क्रिकेटमधलं. आणि ISPL सारख्या स्पर्धेने मात्र टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचे दिवस आणलेले. त्यामुळे आणखीन काही खेळाडू पुढे जाऊन भविष्यात ISPL खेळावेत. ओहो, टायमिंग काय जबरदस्त होता. सूरजच्या बॅटमधून येतोय हा गगनभेदी षटकार. सूरज 22 वरती खेळतोय. राहुल चेंडूचा सामना केलाय, चांगली बॅटिंग त्या ठिकाणी होते सूरजकडनं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, स्लोअर वन. आणि अशा प्रकारे षटक या ठिकाणी चौथं संपूर्ण झालंय. 46 धावा आपण बघतायत. तर राहुल भोईर याचकडून पारितोषिक आलेलं आहे. लहू मात्रेने जर झेल पकडला किंवा दक्ष नाही पकडला तर 1,000 रुपये देण्यात येतील. पिता पुत्र खेळत आहेत. पिता पुत्रांच्या जोड्या आपण बघितलेल्या आहेत, पूर्वीपासून आपण बघितल्या आहेत. सुखदेव काका मात्रे यांना रिची प्रमोद बरोबर खेळताना आपण बघितलं. त्याचबरोबर आपण तोंड्याचे विश्वास पाटील यांना आधी बरोबर खेळताना बघितलं. विश्वास रसाळ यांना निलजेच्या त्यांच्या मुलांबरोबर खेळताना बघितलं. असे कित्येक उदाहरणं देता येतील. हा चेंडू आपण बघतायत निलेश मात्रे आणि आपण ओमलाही खेळताना बघितलेलं आहे.
धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 46. अखेरचं षटक, भरपूर धावा अजून हव्यात. 64. लॉफ्ट केलाय रुचितने, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. ओ सोपा झेल ड्रॉप झाला, फिल्डर होते त्या ठिकाणी ऋषी भोईर. आता ही कॅच खरं तर माफ केली जाईल, पण जर 1 बॉल 2, 1 बॉल 4ला ही कॅच सोडली असते किंवा 1 बॉल 1ला कॅच सोडली असते तर ऋषीला आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. विकेट जरा खरं तर आपण विकेटला एकदम साईडने आपला जो स्टेज आहे साईड अँगलने एकदम समोरने असतं तर आपल्या प्रत्येक चेंडूचं वर्णन करता आलं असतं, पण आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून ते दाखवत आहेत. हवेत आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि हा झेल आता मात्र टिपलेला आहे ऋषीने. आणखीन एक धक्का मैदानावरती फलंदाज सूरज बाद होतोय. झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय देवीचा पाडा या संघाला, 4था धक्का. वर्सेस वाकण, एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला हार्दिक पांड्या खोणीचा, ठाणे जिल्ह्याचा हर्षद ठोंबरे, दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर. मला आठवते आजही सोनारपाडा चषकमध्ये पहिली बाईक त्याला मिळाली होती, होंडा हॉर्नेट. आणि काय सेलिब्रेशन वाकण गावामध्ये झालं होतं. वाकण गावामध्ये भरपूर बाईक आहे. जी स्पोर्ट्सला आम्ही बऱ्याचदा काय जर म्हणत की गावदेवी गजानन नाही तर गाड्यांचं गाव असं म्हटलं जातं. तर पुढचा सामना जबरदस्त आपल्या समोर येणार आहे. हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. मॅच समरी बघू शकाल. मानेरेने 99 केल्या, त्यामध्ये प्रवीण जोशीने 48 केल्या 15 चेंडूत, हरीश भोईरने 35 केल्या, नितेशने 7. दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा संघाकडनं सूरजने 22 केल्या, रुचितने 12 केल्या. एक चांगली मॅच, चांगली बॅटिंग झाली फर्स्ट इनिंगमध्ये, पण चेस करता आलं नाही. मोठं लक्ष होतं, हरकत नाही. अभिनंदन टीम मानेरे, हार्ड लक देवीचा पाडा संघ. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. हरकत नाही, एखादा दिवस होतो खराब, पण तुम्ही नव्याने कमबॅक कराल अशी अपेक्षा आम्ही करतो तुमच्याकडून. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने 7 षटकार ठोकले आणि एकूण धावसंख्या ज्याने केली ती म्हणजे 48 15 चेंडूत, तो प्रवीण जोशी, मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंगला उतरा लवकर. खोणी प्लीज, टीम खोणी मैदानावरती लगेच उतरा आणि वाकळण आपली ओपनिंग पेर लवकरात लवकर मैदानावरती पाठवायचे. हॅलो. तर पुन्हा एकदा मी विनंती करेन भाऊ ठाकूर यांना आपल्या शुभास्ते आपण प्रवीण जोशी मॅन ऑफ द मॅच. 2 वर्षाचा प्रदीर्घ काळ प्रवीण गॅप पडली. मला आठवतंय पेंढारगडच्या मैदानावरती प्रवीणने चेसिंग करताना ज्या 50 धावा केल्या होत्या वाकांच्या अगेन्स्टच बहुतेक, आणि काय मॅच झाली होती ती. अशा कित्येक इनिंग प्रवीण जोशीने साकारले. 12th मॅन, या जे पहिल्या मॅचचे 12th मॅन होते त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. अभिनंदन प्रवीण जोशी. माईक तिथपर्यंत येत नाही.